हे बंद चालणार नाही. असे सगळे लोक यायचे. त्यांना खायचं आहे, मुलाचं खायचं आहे, व्यवस्थित खायचं आहे. तुम्हाला आज तुमची परत एकदा ओळख परेड घेण्यासाठी सूचना देण्यासाठी मॅडमनी बोलवायला सांगितलं. हो चव्हाण सर. आज आम्ही कोल्हापूर शहरातील चारही पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांचा एक आदान प्रदानाचा कार्यक्रम घेतलेला आहे. माननीय पोलीस अधीक्षक श्री नीलोत्पल सरांच्या मार्गदर्शनाखाली एक रेकॉर्डवरच्या आरोपींची सगळ्या पोलीस स्टेशन्सची ओळख व्हावी आणि एकमेकांच्या हद्दीतील आरोपी हे ॲक्टिव्ह असले तर त्याबाबत सगळ्यांच्या मध्ये अवेअरनेस असावा यासाठी आम्ही हा कार्यक्रम घेतला होता. आणि या कार्यक्रमासाठी जे रेकॉर्डवरचे आरोपी बोलवलेले त्यापैकी 160 आरोपी आम्ही या ठिकाणी एकत्रित बोलवले होते आणि त्यांना समक्ष सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यांचे आत्ताचे वेअरअबाउट्स काय आहेत, सध्या काय काम करतात आणि त्यांची रिसेंटची सगळी माहिती आम्ही संकलित केलेली आहे आणि त्यांच्यावर आमचं बारकाईने लक्ष असणार आहे. सगळ्यांच्यावरती प्रतिबंधक कारवाई झालेली आहे याची आम्ही खात्री केलेली आहे. त्याचबरोबर आता देखील त्यांना आम्ही योग्य ती समज देखील दिलेली आहे की कोणत्याही गैरकायदेशीर गुन्हेगारी कृत्यात त्यांचा सहभाग असेल तर त्यांच्यावरती कडक कायदेशीर कारवाई ही करण्यात येईल. त्याचबरोबर आमच्याकडून त्यांना वेळोवेळी त्यांचे जे राहण्याचे ठिकाणं आहेत, कामाचे ठिकाणं आहेत त्या ठिकाणी देखील आम्ही त्यांना वारंवार चेक करत राहणार आहे आणि अशा प्रकारच्या त्यांच्या चेकिंगच्या त्यांच्या आदान प्रदानाचे हे असे कार्यक्रमामध्ये निरंतरता आम्ही ठेवणार आहे. साधारणपणे 30 ते 40 वयोगटातील हे आरोपी आहेत, परंतु आता काही प्रमाणामध्ये 30 पेक्षा कमी वयोगटातले पण आरोपी आहेत, परंतु जास्त संख्या ही 30 ते 40च्या याच्यामधली आहे.